मूर्तिजापूर येथील मधुकरराव पवार कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर इंद्रसिंग पवार व संस्थेचे अध्यक्ष मधुकर पवार यांनी त्याच महाविद्यालयातील कार्यरत असलेल्या 2 कर्मचाऱ्याचे निलंबन केले। ते मागे घेण्यासाठी व इतर मागण्यांसाठी 7 ऑक्टोबर पासून महाविद्यालयाच्या परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने पाठिंबा दिला आहे। संस्थेने उच्च न्यायालयाच्या रीट पिटिशनच्या आदेशाची अवहेलना करीत महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर विजयसिंह किसनराव पवार व श्री राजेंद्र किसनराव पवार यांना उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांचे पूर्वस्थापनाकरण घेण्याचे आदेश पारित केल्याने प्रभारी प्राचार्य यांनी दोन्ही कर्मचारी यांना रुजू करून घेतले। परंतु शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन बिल सादर केले असता या 2 कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यात आले नाही। सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती यांनी संस्थेला पत्रव्यवहार करून संस्थेचा निलंबन मागे घेण्याचा ठरावाची मागणी केली। तथापि संस्थेचे अध्यक्ष मधुकर पवार यांनी सहसंचालक यांच्या पत्राला केराची टोपली दाखवीत वेतनामध्ये त्रुटी टाकण्यात आली आहे। म्हणून या 2 कर्मचाऱ्यांचे वेतन न काढल्याने दोन्ही कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याने प्रभारी प्राचार्य तथा संस्थेचे अध्यक्ष मधुकर पवार व माननीय सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांच्या विरोधात प्राचार्य डॉक्टर विजयसिंह किसनराव पवार यांनी 7 ऑक्टोबर पासून महाविद्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणाला सुरू केले आहे। 27/6/2023 मला संस्थेच्या अंतर्गत वादामध्ये निलंबित करण्यात आलं। मला आणि संस्थेचे आजीवन सदस्य राजेंद्र किसनराव पवार या दोघांना निलंबित करण्यात आलं। त्यानंतर 8/8/2024 माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांचा आदेश आला आणि या आदेशामध्ये आम्हाला पुनर्स्थापना म्हणजे ज्या पदावर आम्ही होतो त्या पदावर पुनर्स्थापना करून आमचं कॉलेजला जॉईनिंग होतं समजा। आम्हाला प्रभारी प्राचार्याने रुजू करून घेतलं। त्यानंतर माननीय सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती यांचे पत्र आले की जोपर्यंत तुमचं निलंबन ठराव मागे घेण्याचा ठराव परत संस्थेचे अध्यक्ष देत नाही तोपर्यंत तुमचं वेतन रोखण्यात येईल। आता संस्थेकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? संस्थेकडून अपेक्षा काहीच नाही आहे, फक्त जे माननीय सहसंचालकांनी पत्रामध्ये जे अट टाकलेली आहे ते अट त्यांनी पूर्ण करावं आणि आमचं वेतन चालू करावं। त्याचबरोबर आमचे 3 अटी आहेत। त्यामध्ये असोसिएट प्रोफेसर जे आहेत प्रस्ताव सहसंचालक ऑफिसमध्ये मी मंजुरीसाठी पाठवला होता। मागील 20 महिन्यापासून या प्रस्तावावर काही विचार करण्यात आला नाही आणि त्या कार्यालयाने परत महाविद्यालयाला हा प्रस्ताव पाठवला की संस्थेमध्ये अंतर्गत वाद आहे म्हणून हा प्रस्ताव महाविद्यालयात परत पाठवण्यात आला। कोणतीही त्या प्रस्तावामध्ये कोणतीही त्रुटी नसताना हा परत पाठवला। त्यानंतर आम्हाला निर्वाह भत्ता हा 5 महिने 10 दिवसांचा देण्यात आला होता प्रभारी प्राचार्यांकडून आणि 8 महिने 11 दिवसांचा जो निर्वाह भत्ता आहे तो आम्हाला अजूनही म्हणजे प्रभारी प्राचार्याकडून मिळालेला नाही आहे। कुठल्याही निर्वाह भत्ता मिळाला नसल्यामुळे आमचे जे काही लोन वगैरे आहे किंवा LIC आहे ते ठप्प झाल्या। यामुळे आम्ही आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे। यामुळे मी आमरण उपोषणाचा निर्णय या ठिकाणी मूर्तिजापूर शहरात जे मधुकरराव कला महाविद्यालय येथे उपोषण मंडपाला मी भेट दिलेली आहे। या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर विजयसिंग पवार आणि विद्यालयात नियुक्त वरिष्ठ लिपिक राजेंद्र पवार यांचं उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। जेव्हा या उपोषणाची शासनानं दखल घ्यायच्या आधी काही मुद्दे असे मांडावेसे वाटतात या ठिकाणी की या ठिकाणी हे लोक संस्थेच्या अंतर्गत कारभाराला कंटाळून कोणाचा तरी बळी पडलेले आहेत आणि आज या ठिकाणी निलंबित झाल्यानंतर त्यांचा जो 75% निर्वाह भत्ता भेटायला पाहिजे तो सुद्धा नियमाप्रमाणे देय असताना त्यांना दिलेला नाही आहे आणि ही अतिशय गंभीर अन्यायकारक बाब आहे। चुकीच्या पद्धतीने निलंबन करणे, त्यानंतर मर्जीतल्या
आपल्या कर्मचाऱ्यांना, प्राध्यापकांना जवळ ठेवणे आणि चांगल्या होतकरू लोकांना, या ठिकाणी PhD झालेले प्राध्यापक आहेत, तर अशा लोकांना संस्थेतून बाद करण्यासाठी हे एक षड्यंत्र असू शकते. कदाचित यामध्ये संस्थाचालकांचा काही वेगळा हेतू असेल, तर त्यांनी या आव्हानाच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करेल की कर्मचाऱ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या पाठीशी संस्थेनं असलं पाहिजे. कारण ही शिक्षण क्षेत्रातली संस्था आहे. या ठिकाणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रांतिक उपाध्यक्ष या नात्यानं मी सन्माननीय या दोन्ही आमच्या कर्मचारी आणि प्राध्यापक बांधवाला या ठिकाणी संघटनेचा पाठिंबा जाहीर करतो. या ठिकाणी आमचे लढवई आमदार नागपूर विभागाचे सन्माननीय सुधाकरजी अडबाले हे शिक्षकांचे प्रश्न घेऊन जुनियर पेन्शनसाठी सभागृहात गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या या अमरावती विभागाचे पदवीधर आमदार धीरजभाऊ लिंगाळे हे सुद्धा परिवर्तन करून या ठिकाणी शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी, पदवीधरांना न्याय देण्यासाठी सभागृहात गेलेले आहेत. हा प्रश्न त्यांच्या माध्यमातून निश्चितच मांडण्याचा मी प्रयत्न करेल. तत्पूर्वी या ठिकाणी मी आज पुन्हा एकदा आपल्याला समर्थन घोषित करतो विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रांतिक उपाध्यक्ष या नात्यानं. आपल्या या समस्या सोडवण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयापर्यंत, मंत्रालयापर्यंत आम्ही आपल्याला सोबत राहू याची आपल्याला ग्वाही देतो. आणि संस्थेनं सुद्धा अशा अन्यायकारक बाबी थांबवून या कर्मचाऱ्यांना, प्राध्यापकांना न्याय द्यावा. तसेच निलंबन काळातील 8 महिने 11 दिवसाचा 79% नुसार निर्वाह भत्ता वेतन खात्यात जमा करणे, त्याचबरोबर सहयोगी प्राध्यापक वेतन निश्चितीचा प्रस्ताव मागील 20 महिन्यांपासून सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांनी हेतुपुरस्सरपणे प्रस्तावामध्ये एकही त्रुटी नसताना प्रस्तावाला मान्यता दिली नाही. तसेच वेतन निश्चितीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी. 12 ऑक्टोबर 2024 रोजी दोन्ही कर्मचारी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुजू झाल्याने रुजू झाल्यापासून नियमित वेतन करावे, अशी मागणी आमरण उपोषणकर्त्यांनी कर्मचाऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोलामधून संजय उमग यांची रिपोर्ट.